नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धनंजय देवमाने राजमार्ग टेलिग्राम चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज ठरल्याप्रमाणे आज आपला दुसरा कंबाईंड टेस्ट पेपर आज घेतला आहे आपण। त्यामध्ये अर्थशास्त्र या विषयातील प्रश्नांचं स्पष्टीकरण देतोय। प्रश्न क्रमांक 46 अर्थघटक मानवी विकास निर्देशांकातील क्रमवारीमध्ये 2015च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये किती स्थानांची सुधारणा करण्यात आली किंवा झाली। तर 2015चा एसडीआय जर आपण बघितला तर 189 देशामध्ये आपला क्रमांक 130 होता आणि 2020चा जो एसडीआय तुम्ही बघितला जो की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे काढला जातो मानवी विकास निर्देशांक, आणि याच्यामध्ये प्रमुख 3 घटकांचा उहापोह केला जातो। तर 2020 मध्ये एसडीआय 190 देशाचा काढला गेला, त्यामध्ये आपलं स्थान 129 आहे आणि त्यामुळे एक स्थानामध्ये आपण घसरलेले आहोत। पुढचा जो प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रासोबत आढळणारी बेरोजगारी कोणती। तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी जेव्हा असते, तेजी असते तेव्हा मागणी जास्त असते, लोकांच्या खिशात पैसा जास्त असतो, बँकांनी पतनिर्मिती खूप जास्त केलेली असते। त्याचा परिणाम असा होतो की मागणी जास्त असल्यामुळे उत्पादन अधिकचं करावं लागतं, त्यासाठी बेरोजगारी अनेक लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार द्यावा लागतो, उद्योगपती रोजगार देतात। मंदीच्या काळामध्ये अगदी याच्या विपरीत किंवा विरुद्ध परिस्थिती असते, त्यामध्ये लोकांच्या खिशात पैसा नसतो, पतनिर्मिती कमी झालेली असते। त्याचा परिणाम असा असतो की लोक मागणी निर्माण करत नाहीत आणि मागणी निर्माण न केल्यामुळे आहे तोच माल विकत नाही, तर नवीन माल निर्माण करण्याची प्रक्रिया इथे कमी केली जाते, त्यामध्ये लोकांचा रोजगार कमी होतो। त्यामुळं अशा तेजी मंदीच्या चक्रामध्ये जी बेरोजगारी बघायला मिळते तिला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात। पुढचा होता की MMRP दॅट इज मिक्स्ड मॉडिफाईड रिकॉल पिरियड मध्ये किती संदर्भ कालावधी असतात। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सी रंगराजन नावाची समिती आपण सर्वात शेवटी नेमलेली आहे आणि ह्या सी रंगराजन समितीने कॉस्ट ऑफ लिव्हिंग काढत असताना जे बास्केट्स तयार केलेत त्या बास्केट्समध्ये 3 प्रकारचं बास्केट त्यांनी तयार केलं। एक 7 दिवसाचं बास्केट, एक महिन्याचं बास्केट आणि एक 365 दिवसाचं बास्केट। आणि या 3 संदर्भ बास्केटचा एकत्रीकरण करून या संदर्भ कालावधीचा विचार करून आपण आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग काढलेली आहे आणि त्यामुळे इथे 3 संदर्भ कालावधी याचं उचित उत्तर आहे। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 49, गुंतवणूकदार व उद्योजक या दोघा गरजू लोकांना एकत्र आणून त्याची सांगड घालून उद्योग उभारणी करण्यासाठी सल्लादायी कार्य करणारी बँक कोणती। मी नेहमी विद्यार्थ्यांना शिकवत असताना सांगतो की विवाह जुळवून आणणारी काही केंद्र असतात, तिथे पॅरेंट्स जातात मुलीचे आणि मुलगा कसा मिळावा यासाठी विनंती करतात किंवा काही डिमांड्स पुट करतात की तो उंच असला पाहिजे, गोरा असला पाहिजे, क्वालिफाईड असला पाहिजे, जॉबवाला पाहिजे। त्याचवेळी मुलीकडचे पण वधूपिता पण तिथं जाऊन आपली एक डिमांड क्रिएट करतात की मुलगी कशी पाहिजे आणि मुलगा कशी पाहिजे। या दोघांची सांगड घालण्याचं काम ते करतात। अगदी तसंच आहे, ज्या व्यापारी बँका असतात, मर्चंट बँका, तिथे काय तुम्हाला ठेवी ठेवून त्यापासून त्या काय उत्पन्न ठेवी वगैरे निर्माण करत नाहीत, तर त्या गुंतवणूकदार आणि उद्योजक यांना एकत्र आणतात आणि त्यांच्या डिमांड्स ज्या आहेत त्या अनुरूप त्या दोघांना एकत्र आणून उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी त्या मदत करतात, म्हणून याचं उत्तर व्यापारी बँका असं आहे। पुढचा प्रश्न आहे, 15वा वित्त आयोग राज्यात केंद्रीय करातील जास्तीत जास्त किती वाटा देण्याचे संकेत दिले आहेत। आपल्याला माहिती आहे की 14व्या वित्त आयोगाने 42% वाटा द्यावा, केंद्रीय करातील महत्तम 42% वाटा द्यावा अशी रिकमेंडेशन केली होती। ती जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु काही जसं की जम्मू काश्मीरच्या बाबत तुम्हाला माहिती आहे 370 कलम हटवण्यात आलं, त्यामुळं हे जे नवीन खर्च आपल्याला करावायचा आहे त्यासाठी लागणारा निधी केंद्राने यातूनच द्यायचा आहे आणि त्यामुळे तो 1% कमी करून 41% मर्यादा आता टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळे याचं उत्तर 41%, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। पुढे आहे, जमिनीच्या राष्ट्रीयकरणामुळे कृषीविषयक समस्या सुटू शकतील असं मत खालीलपैकी कोणी व्यक्त केले। प्रश्न का टाकलाय याची थोडी पार्श्वभूमी सांगतो की 15 नोव्हेंबर परवाच होता। 15 नोव्हेंबर ही पुण्यतिथी आहे विनोबा भावेंची। ॲज वेल ॲज आता सरकारने काही विधेयक आणलेत ज्याच्यामध्ये शेतीचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा एक घाट घातला गेला असं अनेक ठिकाणी चर्चेलं जाते। त्यावेळी हा इश्यू फार महत्त्वाचा ठरतो की शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, म्हणजे संपूर्ण शेती ही शासनाची झाली पाहिजे, जसे की कम्युनिस्ट कंट्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं।
तसं झालं तर काय होईल की मालकी कुणाचीही राहणार नाही, पण जो कसेल त्याला त्या जमिनीचा फायदा घेता येईल, जसं की रशियामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये पण शेतीचं राष्ट्रीयकरण जर केलं तर जमिनीच्या मालकीचा वाद संपुष्टात येईल आणि जे कसणारे, जे मेहनत करणारे त्यांना त्याचा फायदा मिळेल. म्हणून भूदान चळवळ नावाची चळवळ विनोबा भावेंनी राबवली. त्याचसोबत सर्वोदयाची जी कन्सेप्ट त्यांनी मांडली की सर्वांचा उदय झाला पाहिजे, सर्वांचा म्हणजे जो शेवटच्या स्टेपवर आहे, शेवटच्या पायरीवर आहे, त्याचाही उदय झाला पाहिजे. यासाठी जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये भूदान चळवळ ही फार मोठं योगदान देते आणि त्यामध्ये शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हा विनोबा भावेंचा विचार आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो, म्हणून हा प्रश्न काढला होता. पुढे 1977च्या औद्योगिक धोरणामुळे कशाला उत्तेजन मिळालं, तर तुम्हाला माहिती आहे निर्मला सीतारामन आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत त्यांनी मागे जे पॅकेज दिलं त्याच्यामध्ये स्मॉल एंटरप्राइजेस ज्या आहेत, मध्यम आणि लघु आणि कुटीर उद्योग यांच्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आणि त्यामुळे हा मुद्दाम प्रश्न टाकलाय. तुम्ही जर औद्योगिक धोरणांचा अभ्यास केला, 48 औद्योगिक धोरण आहे, 56 औद्योगिक धोरण आहे, हळूहळू त्याच्यामध्ये समाजवादाकडे झुकलेलं तुम्हाला औद्योगिक धोरण बघायला मिळतं. पण तरी पण काँग्रेसचा जो इन्फ्लुएन्स होता हा 77मध्ये गेला, कारण काँग्रेसचं पहिल्यांदाच सरकार गेलं 77ला. परिणाम असा झाला, जे मोरारजीभाई देसाईंचं सरकार आलं, अर्थात ते डाव्यांचं सरकार होतं, काही डावे पण पक्ष त्याच्यामध्ये होते. या लोकांचं म्हणणं होतं की आतापर्यंत जो विकास झाला तो मोठे उद्योगपती आहेत यांना धार्जिन असणारी धोरणं राबवली गेली. त्यामुळे लघु उद्योग आणि कुटीर उद्योग ज्यांची रोजगार निर्मिती क्षमता खूप जास्त आहे त्या उद्योगांचा विकास झाला नाही. त्याचा परिणाम असा झाला की 1977ला जे औद्योगिक धोरण आणलं गेलं त्याच्यामध्ये विशेषत्वाने लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि याच्यावर विशेष भर देण्यात आला. त्याच्यामुळं ॲब्सोल्युटली याचं जे उत्तर आहे 52व्या प्रश्नाचं ते 4 नंबरचं आहे. पुढचा 53वा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील कोणत्या कर्जाचा समावेश भारत सरकारच्या अंतर्गत कर्जामध्ये किंवा शीर्षकाखाली होत नाही. तर अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज काय, तर बाहेरचे स्रोतसाकडून जेव्हा कर्ज शासन उभा करतं आपल्या आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी, सरकारचा खर्च भागवण्यासाठी, त्याला आपण बहिर्गत कर्ज म्हणतो. अंतर्गत आपल्या देशी संस्था, देशी व्यक्तींकडून ते कर्ज उचललं जातं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, बचतीच्या स्वरूपामध्ये, इंदिरा विकास पत्र आहे, किसान विकास पत्र आहे किंवा पोस्टाच्या अनेक बचतीच्या सुविधा आहेत किंवा तुमचं GPF आहे. तर यामधून जे कर्ज उचलतं त्याला आपण इंटरनल डेब्ट्स म्हणतो. आणि त्यामुळं अल्पबचत, विशेष रोखे, कोषागार देयके, ट्रेझरी बिल्स पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये विशिष्ट मुदतीचे ट्रेझरी बिल्स विकून सरकार पैसे उभा करतं. हे तिन्ही पर्याय त्याचे नाही आहेत. तर बाजारपेठेतून जे सरकार कर्ज उचलतं ते कर्ज अंतर्गत कर्जामध्ये येत नाही, कारण ते बहिर्स्त्रोतसापासून पण उभारलेलं असतं आणि त्यामुळे हा पर्याय तर ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, भारताचा पैशाचा पुरवठा हा डॅशवर अवलंबून आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की भारताने मिनिमम रिझर्व्ह सिस्टम नावाची सिस्टम आपण अस्तित्वात आणली आहे. त्याच्यामध्ये आपण 200 करोड रुपयाचं मिनिमम बेसिक फंड जनरेट केलं. त्याच्यामध्ये 115 कोटीचं सोनं, 85 कोटी रुपयाचे सरकारी कर्ज रोखे असं आपण ठेवलं आहे आणि त्याला आधार मानून आपण आता मोठ्या प्रमाणात चलन निर्मिती करतो. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक विकसनशील देशांना आपल्या विकासासाठी, आधारभूत संरचनांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती आणि या निधीची आवश्यकता कंपन्सेट करण्यासाठी त्यांनी जी प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टम होती ती हळूहळू सोडून दिली आणि किमान राखीव निधी किंवा मिनिमम रिझर्व्ह सिस्टम या सिस्टमचा अंगीकार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जॉन मथाई समितीची स्थापना कशा करण्यात आली होती, तर प्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष करातून मिळणारं उत्पन्न या संदर्भात ही कमिटी होती. त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे 55चं उत्तर 3 येईल. पुढचा प्रश्न आहे, व्होकल फॉर लोकल हे घोषवाक्य कोणत्या योजनेसाठी माननीय पंतप्रधानांनी घोषित केलंय, तर परवाच पंतप्रधानांनी आपल्या मन की बात हा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता व्होकल फॉर लोकल व्हा आणि भारताला आत्मनिर्भर बनवा, जेणेकरून ज्या चीन, अमेरिका या जागतिक महासत्ता आहेत यांना आपल्याला फेस करता आलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी स्वावलंबी म्हणून जगता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे गांधीजीच्या स्वप्नातला भारत जर बघायचा असेल ते म्हणले होते की खेड्याकडे चला आणि खेड्यांना स्वतंत्र करा. आज तीच गरज आहे. आपल्या देशातील प्रत्येक खेडं जर स्वयंनिर्भर झालं, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक उद्योग, प्रत्येक व्यवसाय जो स्वावलंबी झाला तर निश्चितपणे आपला देश आत्मनिर्भर होईल आणि त्याचसाठी आपल्या देशामध्ये आत्मनिर्भर भारत नावाची योजना आता सुरू आहे किंवा संकल्प केलेला आहे आपण. त्याचा परिणाम असा होईल की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढतील, रोजगार निर्मिती होईल आणि आपण ज्या आयातीवर अवलंबून आहोत चायनासारख्या देशावर
ती कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणून आत्मनिर्भर भारत हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे, IRDP आणि NREP योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आल्या? तुम्ही जर योजनांचा कालावधी जर बघितला तर 51, 56, 56, 61, 61, 66, 66, 67, 67, 68, 68, 69 या 3 वार्षिक योजना आहेत. आणि 69 पासनं पुढची योजना 74 आहे. 74 ते 78 परत 2 वर्षाचा सरकती योजनेचा काळ. 80ला जर तुम्ही बघितलं तर 6वी योजना सुरू होते. 1980 इंदिरा गांधीचा कालावधी आणि 6वी योजना सुरू होते. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, दॅट इज IRDP 2 ऑक्टोबर 1980 आणि NREP या दोन्ही योजना ॲट द सेम टाईम जवळपास 80 मध्येच 6व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आल्या होत्या. आणि त्यामुळे त्याचं उत्तर ॲब्सोल्युटली 6वी योजना ही आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 58, कर महसूल व शासनास प्राप्त होणारा महसूल याचा जवळचा संबंध कोणत्या अर्थतज्ञाने आपल्या वक्ररेषेच्या साहाय्याने दाखवून दिला? तर आर्थर लॉफर नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांचं असं म्हणणं होतं की 2 पद्धतीने जर आपण महसूल गोळा केला, जसे की शासनाने कराचा दर 0% ठेवला तर लोक महसूलच देणार नाहीत. याचा अर्थ शासनाकडे कुठलंही इन्कम येणार नाही आणि कुठलंही विकासाचं काम होऊ शकणार नाही. याच्या विरुद्ध त्यांनी एक कंडिशन सांगितली की शासनाने 100% उत्पन्नावर कर लावला, म्हणजे लोकांनी कमवलेले 100ला 100 रुपये शासन स्वतःकडे कराच्या स्वरूपात घेत आहे. अशाही परिस्थितीमध्ये, म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये लोक टॅक्स देणार नाहीयेत, शासनाकडे उत्पन्न नाहीये. दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर 100ला 100 रुपये शासनाने उत्पन्न लोकांचं घेतलं तर लोक मग म्हणतील की मग मी कमवू कशासाठी, कारण शासन सगळं घेत आहे तर मी कमवायचं कशासाठी. त्यामुळे तिथं ते उत्पन्न करणारच नाहीयेत. मग अशा वेळी असा एक पॉईंट शोधावा लागेल की जिथे कराचा दर पण मॅक्सिमम असेल आणि करातून मिळणारा शासनाला महसूल पण जास्त असेल. असा बिंदू काढण्यासाठी जी वक्ररेषा आर्थर लॉफरने दाखवली त्याला लॉफरची वक्ररेषा असं म्हणतात. आणि अर्थात याचं उत्तर पण तेच आहे, आर्थर लॉफर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 59, पुढील विधानांचा विचार करायचा आहे. नवं औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर केलं. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारण्यात आलं. 91ला आपण LPG नावाचं मॉडेल उखाजा ज्याला आपण म्हणतो ते स्वीकारलं. त्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन करतोय. अर्थात जेव्हा आपण प्रायव्हेटायझेशन करतोय, लिबरलायझेशन करतोय, तेव्हा आपल्या देशामध्ये शासनाच्या अंगीकृत असलेले जे उद्योगधंदे आहेत ते हळूहळू प्रायव्हेट सेक्टरकडे डेव्हिएट करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगिक आपण जे नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं त्यामध्ये आपण डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन, निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली आणि हळूहळू निर्गुंतवणुकीला आपण सुरुवात केली. आता तर निर्गुंतवणुकीचं स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे याचं उत्तर 2 क्रमांकाचं आहे. ए हे धोरण, तर B हा त्याचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 60, पिवळी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हा प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे. तेलबियाचे उत्पादन आहे त्या संदर्भात हा प्रश्न आहे. मला वाटते की अर्थशास्त्राचे प्रश्न इथंच संपलेत. तुम्हाला प्रश्न निश्चितपणे आवडले असतील. धन्यवाद.